नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कशेडी घाटात भीषण अपघात, कारची जोरदार धडक, अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. अमरापूर फाट्यावर झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, अज्ञात आरोपीचा शोध सुरू. एसटीतील तुटलेल्या आसनांवर संताप, फौजी आंबवडे मुंबई बस चर्चेत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. आणि महागाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन, माणगावात घोषणाबाजीने सरकारला धरले धारेवर, ठाकरे गटाचा सरकार विरोधात एल्गार. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागावर आदळल्याने या झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी कार कशेडी घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कार समोरील डंपरवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंगरून गेला. या अपघातात चालक निकेश बालन राहणार कल्याण आणि त्याची आई लिसी बालन गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान निकेश बालन यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या लिसी बालन यांना पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि काळभैरव रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलादपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. पेण शहरातील कासार तलाव साई मंदिर परिसरात सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर तात्काळ प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नगरपालिका अग्निशमन दलाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आणि मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह बाहेर काढल्यानंतर साई मंदिर परिसरातील रहिवासी श्लोक दिनेश म्हात्रे यांनी संबंधित व्यक्तीची प्राथमिक ओळख पटवली. त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव प्रशांत चंद्रकांत जाधव, वय वर्ष 52, राहणार फणस डोंगरी पेण असे असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत जाधव हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर पेण येथील शासकीय रुग्णालयासह ठाणे येथील मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पेण येथे पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते. पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत अमरापूर फाटा परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शितोळे आदिवासी वाडी परिसरातील झाडीझुडपात हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख अंबी जान्या जाधव, वय वर्ष 35, राहणार भोंबोली, तालुका पेण अशी झाली आहे. त्या काही दिवसांपूर्वी स्वतःहून पेण येथे आल्या होत्या. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने कठीण वस्तूने वार करून महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडीझुडपात टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जाते. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या देखभाल व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. महाड तालुक्यातून मुंबईकडे धावणाऱ्या फौजी आंबवडे मुंबई या एसटी बसमधील तुटलेल्या आसनांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होते. MH13 CU 8143 या क्रमांकाच्या बसमधील आसन क्रमांक 27 चे पाठीमागील टेकड्याचे आसन तुटलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे ही बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमितपणे धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या आगाराशी संबंधित बसमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी आढळून येत असल्याने एसटी प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर टीका होतीये. तुटलेल्या आसनांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्रदीर्घ प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.
संबंधित बसची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माणगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बस स्थानकासमोर शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप केला. वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडले असून नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करत महागाई नियंत्रणात आणण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे महागाईचा फटका सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या आंदोलनात माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा जो महागाईचा विषय आहे हा घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत आणि चुलीपर्यंत गेलेला आहे. बऱ्याच लोकांना, म्हटलं सर्वांना असे महागाईचे चटके बसत आहेत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं केलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून ही महागाई झालेली आहे. म्हणजे पेट्रोल, डिझेल तर ठीकच आहे, ही वाहनं त्याच्यामुळे कशी चालतील ही चिंता आहे, परंतु स्वयंपाकाला लागणारा गॅस, स्वयंपाकाला लागणारं केरोसिन इथपासून ही महागाई झालेली आहे. घरगुती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, पीठ असेल, भाजीपाला असेल, ह्या दैनंदिन गरजेच्या आहेत. ह्याला श्रीमंत आणि गरीब असा भेद करता येत नाही. गरीबाला काय, श्रीमंताला काय, सगळ्यांना आपलं स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यांची भाववाढ झाली. त्यामुळे लोकांमध्ये चिंता आहे, आक्रोश आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी जसं आवाज उठवला आहे त्याप्रमाणे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे. आमचं हे म्हणणं नाही की सगळ्या वस्तू फुकट मिळाव्या, ते मिळणं शक्य नाही, परंतु परवडतील अशा दरामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य, पीठ, केरोसिन ह्या ज्या काही गोष्टी आहेत दैनंदिन गरजेच्या आहेत ह्या सर्वांना परवडतील अशा दरामध्ये मिळाल्या पाहिजेत. हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आग्रह आहे आणि त्यासाठीच हे शिवसैनिक पुरुष आणि महिला एकजुटीने इथे जमलेले आहेत. पेण तालुक्यातील पांडापूर हवेली येथील एका दुकानात शिरलेल्या विषारी नागामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागाला सुरक्षितपणे पकडून त्याची जंगलात सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाई जुईकर यांच्या लादीच्या दुकानातील पाण्याच्या टाकीत एक विषारी साप असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली आणि भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी त्यांचे सहकारी तन्मय गावंड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने पाण्याच्या टाकीची तपासणी केली असता जवळपास 3 फुटाच्या लांबीचा विषारी नाग आढळून आला. सर्पमित्रांनी कोणती घाई न करता कौशल्यपूर्ण पद्धतीने नागाला सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर नागाला कोणतीही इजा न करता मानवी वस्तीपासून दूर असलेल्या सुरक्षित जंगल परिसरात सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या धाडसामुळे आणि तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून भाई जुईकर यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेत. वन्यजीव संवर्धनासोबतच मानवी जीविताचे रक्षण करणाऱ्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. मी सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड आज दुपारी 3:30-4च्या सुमारास भाई जुईकर पांडापूर यांच्या लादीच्या दुकानामध्ये पाण्याच्या टाकीमध्ये हा साप, नागजातीचा साप आहे, हा त्या टाकीमध्ये पडला होता. भ्रमणध्वनीवरून फोन आल्यानंतर मी तात्काळ गेलो आणि त्याला पाण्याच्या टाकीतून सुरक्षित पकडला आणि त्याला आता आपण जंगल अधिवासामध्ये सोडणार आहोत. अशा प्राण्यांना विनाकारण मारू नका.
आपल्या विभागातील सर्पमित्र किंवा वन विभागाला प्रचारण करून अशा सापांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करा. आता आपण या सापाला आपण जंगलात सोडत आहोत आणि जीवनदान देणार. रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे. संभाव्य अतिवृष्टी, पूर परिस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या आढावा बैठका घेण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना सतर्क ठेवण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट बद्दल आपली बऱ्याच मीटिंग झालेली आहे. मी पण मीटिंग घेतली आहे. प्रत्येक प्रांताकडे पण मीटिंग झाली आहे. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री साहेबांनी पण याची मीटिंग घेतली होती आणि आमचा जिल्हा त्याचबरोबर आमचे सर्व प्रांत अधिकारी असेल, सर्व यंत्रणा डिझास्टरबद्दल या पावसासाठी सज्ज आहे. त्याच्यासाठी आम्ही आपले 3 पिलर्सवर काम केलं होतं. एक आहे रेस्पॉन्स, म्हणजे जेव्हा पाऊस येईल, जेव्हा मोठा म्हणजे फ्लड सिच्युएशन असेल, कुठलाही सिच्युएशन असेल, दरड कोसळण्याचा सिच्युएशन असेल, ते सर्व ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे. त्याच्यामध्ये कुठे कुठे आता तुम्ही बघितलं असेल की मागच्या 1 वर्षापासून आमच्या जिल्ह्यामध्ये गाड काढण्याच्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला खूप रिलीफ मिळणार आम्हाला अपेक्षित आहे तसा. आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गाव पातळीवर मला असं वाटतं जर 110 जवळपास असे गाव आहे ज्याच्यामध्ये आपण सायक्लोन अफेक्टेड असतो आणि लँडस्लाईड प्रोन पण आपल्याकडे जवळपास, मला आता संख्या माझे डोक्यात येत नाही, परंतु जे ती संख्या आहे त्याच्याबद्दल पण आपण नोटिसेस काढण्यात आलेले आहे. तो सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज आहे. सर्व ठिकाणी आता मॉक ड्रिल्स बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये याच्यासाठी होतो. आपली NDRFची टीम जी आपल्याकडे येतो, आम्ही त्यांच्यासोबत पण संपर्क साधलेला आहे. आर्मीची एक आपल्याकडे टीम बटालियन आली होती, त्यांनी पण सर्वेक्षण केला होता. ते सर्वेक्षण करून पण गेलेले आहे. आणि याच्यामध्ये जे काही उपकरण लागतो, बोट्स लागतो, मला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे बोट्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर कटर्स असतो, वेल्डर्स असतो, डायव्हर्जन रूट्स असतो. आम्ही ट्रॅफिक पोलीसला, त्याचबरोबर नॅशनल हायवे, स्टेट हायवे सर्व यंत्रणाला डायव्हर्जन रूट जिथे जिथे काम चालू आहे, जसं मुंबई गोवामध्ये काही ठिकाणी काम सुरू असतील, आपले कोल्हापूर रस्त्यावर काही ठिकाणी काम असतील, बाकी जे घाट आहे त्या ठिकाणी पण काम सुरू आहे. त्यांनी डायव्हर्जन्स रूट्स क्रिएट करण्यासाठी सांगितलं आहे. ते सर्वांनी आम्हाला प्रेझेंटेशन पण दिली आहे की सर्वांनी डायव्हर्जन रूट्स पण क्रिएट केलेले आहेत. तर याच्यासाठी आपला जिल्हा सज्ज आहे. 100% मला विश्वास आहे की यावर्षी आपल्याला याच्यामध्ये जर सर्वांचा जर सहकार राहिला तो या पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे चांगली पद्धतीने आपण याला हँडल करतो. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पडणाऱ्या तुरळक पावसामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आलाय. ग्रामीण भागात शेतकरी आपल्या कुटुंबियांसह शेतात उतरले असून भात शेतीसाठी आवश्यक तयारी आणि पेरणीची कामे सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात मान्सून साधारणतः 10 जून नंतर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र स्थानिक पातळीवर पडणारा पाऊस आणि अनुकूल वातावरण पाहून काही शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण करत प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात केली आहे. दरम्यान प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मान्सून नियमितपणे दाखल होईपर्यंत घाईघाईने पेरणी करू नये अशा सूचना देण्यात आल्या. तरीही शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत उत्साहाचे वातावरण असून शेत शिवारात पेरणीपूर्व कामांची लगबग वाढली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषद सदस्यपदी अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, ॲडव्होकेट बंटी वणजू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांचा सत्कार केला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासासाठी काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास संस्था आणि माथाडी कामगार RCF यांच्या पुढाकाराने वायशे येथील दत्त टेकडी मंदिरात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादनाने झाली। यावेळी धनगरी, ओवी कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, मान्यवरांचा सत्कार तसेच हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरीताई घाडगे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना राजू शेठ साळुंखे यांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे न्याय, लोककल्याण आणि समाजहिताचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितलं। तर प्रवीण काकडे यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले। मानसी दळवी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहिल्यादेवींचे योगदान अधोरेखित केले। या कार्यक्रमाला महिला, युवक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। जयंती महोत्सवातून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि वैचारिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला। लई वाईट वाटतंय ग ह्या जीवाला। एवढं बरोबर का आपल्या सुनेला सांगितलं, माझ्या मातेला सांगितलं, तू सती जायचं नाही माझ्या कारभार चालवायचा बरं का असं ताकीद केली। अहिल्याबाईंच्या विषयी इतिहास सांगायला थोडा कमी आहे, पण खरं सांगायचं की शासन काय असावं, शासन कसं असावं ते अहिल्याबाईंकडून शिकावं। शालेय असो किंवा कोणाला पाण्याची त्यावेळेस पण टंचाई असायची, विहिरी बांधण्याचं काम, तलाव बांधण्याचं काम, समाजगृह बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं। खरा इतिहास, या देशाचा इतिहास खरा घडवला असेल तर या धनगर समाजाने घडवलेला आहे। मित्रांनो, काठी ते तलवार असा प्रवास करणारे मल्हारराव होळकर एकमेव धनगर समाजाचे असे सरदार होते की मराठ्यामध्ये सुद्धा त्यांचं साम्राज्य होतं। काठी ते तलवार आणि साम्राज्य नव्हतं तर ते होळकर घराण्याचे मराठाचे सुभेदार होते। म्हणजे धनगर समाजाचा इतिहास आहे हा। धनगर समाज थोडा साधा सुद्धा नाहीये। खेड तालुक्यातील मिरले गावाचे सुपुत्र प्रमोद निकम आणि प्रिया निकम यांची कन्या प्रियांशी हिचा पहिला वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या विशेष सोहळ्याला मिरले गावातील ग्रामस्थांसह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून चिमुकली प्रियांशीला शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे चाकाळे गावातूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने सोहळ्याला अधिक रंगत आली। यावेळी मामा, मामी, आजी, आजोबा, काका, काकी तसेच अन्य नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी प्रियांशीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला। कुटुंबियांनी उपस्थितांचे आभार मानत हा आनंदाचा क्षण सर्वांसोबत साजरा केला। ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे हा वाढदिवस सोहळा संस्मरणीय ठरला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।